अंजनगाव सुर्जी तालुक्यात नाही तर पूर्ण देशभर कोरोना या आजाराने मोठे संकट निर्माण केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या गाईडलाईननुसार तसेच ग्रामीण भागात आपत्ती व्यवस्थापन समिती असून आपत्ती व्यवस्थापन समितीने गावात कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करावे. नागरिकांना जनजागृती करण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांनी याकडे लक्ष द्यावे. यासाठी उपविभागीय अधिकारी अथर्व लोणकर यांनी ग्रामीण भागात गावागावात जाऊन ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी व तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या भेटी घेऊन त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. तसेच प्रत्येकाने आपलं कुटुंब आपली जबाबदारी या ब्रीद वाक्याचे पालन करावे असेही त्यांनी म्हटले आहे. या ग्रामीण भेटीमध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चिंचोना, निमखेड, चौसाळा, सातेगाव, खिराडा इतर गावातील नागरिकांसोबत चर्चा केली आहे आणि प्रत्येकाने या महामारीच्या संकटाला तोंड द्यावे असे लोणकर यांनी नागरिकांना सांगितले. बऱ्याचशा गावांमध्ये पेशंट वाढत आहेत. ग्रामीणमध्ये आता ज्या गावांना आपण 4-5च्या वर पेशंट्स गेली आहेत त्या ठिकाणी क्वारंटाईन ज्यांना केलं आहे ते की त्यांचा संपर्क कोणाशी आला आहे याच्या मुळाशी जाऊन जर याचा फैलाव थांबवायचा असेल तर आपल्याला हे सगळं जाणून घेणं आवश्यक आहे. ते एक जाणून घेणे, ग्रामदक्षता समिती जी आहे ती गावामध्ये किती ॲक्टिव्ह आहे ते पण मला बघायचं होतं. चौसाळ्यामध्ये आपल्या चांगल्या ॲक्टिव्ह आहे, त्यांनी चांगल्या सभा घेतल्या आहेत, लोकांना जनजागृती दिली आहे, तर ते अपेक्षित आहे. आता एखादा लग्न समारंभ आहे, त्या लग्न समारंभ आहे तर ग्रामदक्षता समितीने त्यांना इन्फॉर्म केलं पाहिजे किंवा 25 लोकांनाच मर्यादा आहे, आपण शॉर्टमध्ये ही लग्न करावीत, आपण टेस्टिंग करावी जे लग्नाचे कुटुंबीय आहेत त्यांनी आणि परवानगी घ्यावी आणि त्या पद्धतीने लग्न करावं जेणेकरून दंडात्मक कारवाई किंवा फौजदारी कारवाई करण्याचं काम पडू नये. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी.